आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी पुढे सरसावलाय। शहरात सध्या भाजपचं वर्चस्व आहे। त्यांचे 2 विधानसभा आणि 2 विधान परिषद असे एकूण 4 आमदार आहेत। त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एकच विधानसभा आमदार असल्याने पक्षाला बळकट करण्यासाठी विधान परिषदेच्या रिक्त जागेवर शहरातील एका नेत्याची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे। या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून 4 प्रमुख नावांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। एक म्हणजे विलास लांडे, योगेश बहल, अजित गव्हाणे आणि नाना काटे या चौघांची नावं सध्या चर्चेत आहेत। सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। ते आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतील। सूरज, 4 प्रमुख नावांची राजकीय वर्तुळात चर्चा आहे, कोणाचं पारडं जड? तो आपण पाहिलं तर विधान परिषदेच्या 9 जागांसाठी आता वेगवेगळ्या पक्षांनी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली। पिंपरी चिंचवड शहराचा विचार करता पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी कारण या ठिकाणी विधान परिषदेचे 2 आणि विधानसभेचे असे 2 एकूण 4 आमदार पिंपरी चिंचवड शहरामध्ये। मात्र तुलनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केवळ एकच आमदार पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहराची ओळख अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराला विधान परिषदेच्या रूपाने अजून एक आमदार मिळण्याची शक्यता आणि याच धर्तीवरती पिंपरी चिंचवड शहरातून राष्ट्रवादीच्या 4 नेत्यांची नावं समोर येतात, ज्यामध्ये माजी आमदार भोसरी विधानसभेचे प्रथम विलास लांडे, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, त्याचबरोबर ज्यांनी 2024ला विधानसभा लढवली ते अजित गव्हाणे यांची नावं समोर येतात। यामध्ये आपण पाहिलं तर प्रामुख्याने योगेश बहल आणि जे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलास लांडे यांची नावं आघाडीवरती। त्यामुळे एकूणच काय आगामी काळात दोघांपैकी कोणाच्या नावाची वर्णी विधान परिषदेवरती लागते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार। निश्चितच। सूरज, धन्यवाद आपण दिलेल्या अपडेटसाठी।